नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज मराठी। प्रिय पत्रकार बांधवांनो, गेल्या 1 महिन्यापूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेब आणि माझे विधान भवनातील जे काही भांडणं होते, त्या भांडणामध्ये गैरसमजुतीतून हे काही गोष्टी झाल्या होत्या। अतुल सावे साहेबांचा एक PA अशोक शेळके नावाचा या गोष्टीला सगळं कारणीभूत आहे। चाड्या लावणं, माणसावर माणसं घालणं, प्रदेशाध्यक्षांना वेगळ्या गोष्टी सांगणं, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या OSDनं वेगळ्या गोष्टी सांगणं आणि दुसरी गोष्ट ह्या गोष्टीमुळं हे गैरसमजातून हे माझे भांडणं झाले। याच्यामध्ये मूळ मुद्दा आहे की गेल्या 15 दिवसापूर्वी मी मुंबईला जाऊन आलो, त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सावे साहेबांना फोन करून सांगितलं, काही गोष्टी क्लिअर झाल्या। मी सावे साहेबांना भेटलो, ज्यावेळेस भांडणं झालं त्यावेळेस शेळके मला मारहाण करत होता, त्यावेळेस प्रवीण चव्हाण आणि अतुल सावे साहेब हे दोघं सोडासोडी करत होते। त्यांचं मला हात वगैरे धक्काबुक्की लागली, पण माझं त्यांच्याबद्दल आज कुठल्याही कसल्याही परिस्थितीत म्हणणं नाही आहे। मी त्यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल केला होता, अर्ज केला होता, कंप्लेंट केली होती, याच्यामध्ये मूळ मुद्दा हा अशोक शेळके हा सावे साहेबांचा PA आहे आणि हा PA इतका हरामखोर आहे की या PAमुळं मला शेवटी सावे साहेबांवर गुन्हा दाखल करावा लागला होता। याच्यामध्ये मूळ मुद्दा हा असा आहे की सावे साहेबांचा या प्रकरणाशी कुठलाही हे नाही आहे, संबंध नाही आहे। जो मी निधी मागितला होता तो निधी मला त्यांनी ऑलरेडी 1 कोटी रुपयाचा निधी पक्षाला कळवला होता, पण मीच काही गोष्टी अडून बसलो होतो, तरी त्यांनी 1 कोटी रुपयाचा आणखी निधी दिला। मी ज्या फ्रेममध्ये बसलो होतो 2 कोटी रुपयाचा निधी सावे साहेबांनी मला दिलेला आहे। जूनमध्ये तो निधी वितरित होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे कार्यकर्ते आहेत जालना जिल्ह्यातील जे देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे, त्यांना हा निधी मी देणार आहे आणि त्यांच्या नावासहित तो देणार आहे। मूळ मुद्दा याच्यामध्ये आहे की शेळके हा मंत्री अतुल सावे साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या OSDनं सगळं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल चुकीचं सांगतो। गेल्या 1-2 महिन्यापूर्वी माझा फडणवीस साहेबांच्या एक OSDनी पोलीस रिपोर्ट मागितला होता, हे मला एका आमदारांनी सांगितलं आणि याच्याबद्दल मी कंप्लेंट फडणवीस साहेबांकडे करणार आहे। आणि काही OSD आणि काही PA मंत्र्यांचे हे जाणून बुजून त्रास हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना देतात। या काही गोष्टी क्लिअर झाल्या आहेत। एका प्रदेशाध्यक्षांना एका सेलच्या शेळकेंनी आणि फडणवीस साहेबांच्या OSDनी थोडंफार बोलाबोली झालेली आहे, हे असे जाणूनबुजून त्रास देणार आहेत। पण पक्ष हा आमचा चांगला आहे, नेते आमचे चांगले, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही गौण सोडित आहेत। या प्रकरणामध्ये आपण जी तक्रार दिलेली आहे, मी हे कन्फर्म सांगत नाही, पण मला जी माहिती आहे की मी जी तक्रारीसाठी मी अर्ज केलेला आहे त्याची मला कॉपी 1-2-3 दिवसात येणारच आहे। मी ती तक्रार मागे घेण्याची प्रेस नोट आपल्याला देईल। दादा उत्तमराव डोंगरे ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे। आभार आहे।